नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे रथसप्तमी. तर रथसप्तमी ही सूर्यदेवांना समर्पित असते. तर प्रत्येक वर्षी रथसप्तमी ही माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमीला साजरी केली जाते. तर या दिवशी आपल्याला सूर्यदेवांची उपासना व काही उपाय हे करायचे असतात, म्हणजे आपल्यावर सूर्यदेवांची कृपा राहील आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, समस्या, दुःख, संकट सर्व दूर होतील. त्याचबरोबर वाईट कर्म, पापांचाही नाश होईल. त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर हे उपाय केल्याने आपल्या ज्या काही समस्या, अडचणी असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर आपल्या कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. तर कोणते उपाय करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर आजच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवांच्या होतील त्या सेवा करायच्या आहेत. संध्याकाळपर्यंत तुम्ही सेवा करू शकता. तर आज संध्याकाळी आपल्याला एका ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे. तर भरपूर दिवसांपासून आपली एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर दाम्पत्य जीवनामध्ये सुख नसेल, काही अडचणी असेल किंवा कोणाची नजर लागली असेल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता. तर त्यासाठी आपल्याला संध्याकाळी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. कोणताही तुम्ही दिवा घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल टाकायचे आहे किंवा तिळाचे तेल नसेल तर कोणतंही तुम्ही तेल घ्या आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाका आणि हा दिवा आपल्याला नदीच्या किनाऱ्यावर किंवा तलावाच्या तिथे प्रज्वलित करून ठेवायचा आहे. तर याने आपल्या आयुष्यातील संकट, कर्म, पापांचा नाश होतो आणि आयुष्यातील बिघडलेल्या गोष्टी ह्या सुरळीत होतात. तसेच पवित्र नदीत दिवेही या दिवशी सोडले जातात. तर तुम्हाला जर जमेल तर तुम्ही तेही करू शकता आणि तुम्हाला जर नदीवर जाऊन हा दिवा प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही एक मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये तिळाचं तेल टाका आणि हा दिवा प्रज्वलित करून आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे गूळ टाका आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचे आहे. तर असे केल्याने आपल्या जीवनातील बऱ्याचशा अडचणी या दूर होतात. तसेच आपल्या घरामध्ये कापूर जाळल्यानेही आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मकता राहते. तसेच वास्तुदोष, ग्रहदोष हे असतील तर तेही नष्ट होतात. त्याचबरोबर अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर घरामध्ये वादविवाद होतात, घराची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, पती पत्नीचं पटत नाही, घरामध्ये नकारात्मकता असते, तसेच घरामध्ये वाईट शक्ती आहे. तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी दिवे लागणीपासून तुम्ही रात्री 12पर्यंतही तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाका. तसेच गाईच्या शेणाची गौरी मिळाली तर तीही तुम्ही घ्या आणि ती पण त्या अक्षतांवरती ठेवा. तर यामुळे कितीही मोठा वास्तुदोष असला तर तो कमी होण्यास मदत होते. त्यासाठी गौरी मिळाली तर अवश्य घ्या. तर ही गौरी त्या दिव्यामध्ये ठेवा आणि त्यावरती 2-3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्या किंवा भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही दुसरा कोणता कापूर असेल तर तोही ठेवला तरीही चालेल. त्यानंतर त्यावरती थोडंसं गाईचं तूप टाका आणि त्यानंतर 2 लवंग टाका, 2 वेलची टाका, 2 वेलची अख्खे टाका आणि त्यानंतर थोडेसे तीळ घ्या. तर या सर्व गोष्टी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसूनच आपल्याला हे प्रज्वलित करायचे आहे. तसेच हे प्रज्वलित असेपर्यंत आपल्याला गायत्री मंत्रही म्हणायचा आहे. तर याने घरातील नकारात्मकता आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. त्यानंतर ही पंती संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे आणि मुख्य दरवाजावरून 3 वेळा आपल्याला उतरवायची आहे आणि मुख्य दरवाजावरच आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि ती शांत होईपर्यंत तशीच राहू द्या आणि शांत झाल्यानंतर ती उचलून घ्या. तर या उपायाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती निघून जाण्यास मदत होते. तर घरातील मुलांची प्रगती होते, दोष असतील तर ते दोषही दूर जातात, पतीची प्रगती होते. त्याचबरोबर आर्थिक संकट असेल तर गुलाबाच्या पाकळ्यांवर कापूर ठेवा आणि तुमच्या घराजवळ जर दुर्गा मातेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे कापूर प्रज्वलित करून दुर्गा मातेला ओवाळायचं आहे. तर असं केल्याने आर्थिक संकट असेल तर ते कमी होण्यास मदत होते. तसेच झोपेच्या समस्या असतील, म्हणजे रात्रीची झोप लागत नसेल तर त्यासाठी तुम्हाला कापुराच्या वड्या बेडरूममध्ये आपल्याला ठेवायच्या आहे. तर याने आपल्या अनेक प्रकारच्या समस्या या कमी होण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आज रथसप्तमीला तुम्ही संध्याकाळी हे उपाय करून बघा. नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी, समस्या असतील तर त्या कमी होतील. तुमची कठीणातील कठीण इच्छा असो तर तीही पूर्ण होण्यास मदत होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.